आत्ताच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं मतदान हे महायुतीकडे गेलं आणि त्याचं मुख्य कारण असं झालं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जो मराठा आरक्षणाचा विषय ज्या पद्धतीने चालला होता आणि त्याच्यामध्ये सरकार देत नाही अशी भूमिका मराठवाड्यामध्ये झाली आणि मग देत नाही तर मग तुम्हाला आम्ही पाडतो. बरोबर. आता पाडापाडीमध्ये लोकसभेत पडले. परंतु मराठा समाजाचा जो प्रश्न त्यांना सोडवण्याची जी अपेक्षा होती ती काही त्याच्यात झाली नाही आणि मग अचानक काय झालं की राजकीय पटलावर आगमन करण्याचा एक प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये दलित, नवबौद्ध आणि मराठा एकत्र आणायची आणि त्या प्रयोगासाठी अनेक बैठका होऊन पत्रकार परिषदेत घोषणा झाली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे दिल्लीचे त्यांचे सेक्रेटरी नोमानी आले होते, आनंदराज आंबेडकर आणि दुसरे त्यांचे जे भाऊ आहेत असे हे तिघांची युती आणि पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये सकाळी निर्णय बदलला आणि लोकांना इलेक्शनमध्ये आता भाग घ्यायचा नाही म्हणून सांगितलं. त्यामुळं एखाद्या आंदोलनाला सामाजिक दिशा देताना तो प्रश्न सुटत नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळी तुम्हाला राजकीय पर्याय निवडावा लागतो. आता राजकीय पर्याय म्हणून जर निर्णय घ्यायचा तर तो आपण घेणार म्हणून आपण उभं राहायचं असतं. मग आता ज्यांच्याकडनं आरक्षण पूर्वीच्या 50 वर्षात मिळालंच नाही मग त्यांना मत द्यायचं का मग ह्यांना मत द्यायचं. मग समाजाने विचार करला की हे आज सत्तेत आहेत, पुन्हा ते सत्तेत येण्याची शक्यता आहे म्हणून एकंदरीत सगळं जे मराठवाड्यातलं वातावरण होतं ते डायरेक्टली फिरून कन्वर्ट झालं आणि मग 43% लोकसभेला ज्यांचं मतदान होतं ते 48% गेलं. बरोबर. आणि ह्यांचं त्याच आसपास होतं महाविकास आघाडीचं ते -5% झालं. बरोबर. आणि ह्या 10% यांच्या सीट्स वाढल्या. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.